हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. हे सकाळचा 6चा व्हिडिओ आहे. इथं माझं चिमणी उठलं आहे बघा, छोटंसं पिल्लू. 6 वाजता आंघोळीला उठले. ते पाणी तापलं नव्हतं, पाणी तापत ठेवलं होतं चुलीवर. आणि माझं तोंड बघा कसं करतं लढ्या माझा. आणि ते चूल बघा कशी पेटली भस्कीने, मस्त जाळ झाला आहे. आणि मग त्यांचं उरकलं, त्यांना शाळेत पाठवून दिलं. 8 वाजताच, 8ला 10 कमी असताना त्यांना शाळेत पाठवून दिलं होतं मी. आणि इथं माझं घरातलं काम उरकाय चालू केलं. इथं मी काहीच उरकलेलं नव्हतं घरातलं, नाही तर मी आधी घरातलं उरकत असते आणि मग स्वयंपाकाला लागत असते. पण सासूबाई म्हणजे आईला आणि शिवच्या पप्पाला टिफिन लागणार होतं ना, म्हणून मी पटपट चपात्या करत होते. आणि एकीकडे मोटर लावलं होतं, पाणी आलं होतं. तर 9 वाजता पाणी आलं, 8 वाजता 8:30 वाजता पाणी आलं होतं. तर 8:30 ते 9 9:30 पाणी असं चालू असतं. कधी कधी जास्त वेळ, तर कधी कधी लवकर जातं ना. तर इथं मी पाणी भरून घेतलं. पहिले बाहेरचं पाणी भरून घेतलं, आतले पण आमची पडगीतले पण पाणी भरून वगैरे घेतले, बाथरूम पण भरून घेतलं. टिपाटं भरायला लावलं होते. आणि मग टिपाटात मोटरचा पाईप टाकला होता आणि वरती टाकी पण भरायला लावली होती. आणि ते चपात्या करता करता मी लक्ष पण टाकत होते की टिपाट आपलं काय म्हणतात ह्याला, टाकी भरली आहे की नाही, म्हणून 1-2 कामं करत होते मी. म्हणून आणि टिफिन पण लागणार होतं, म्हणून आपलं टिफिनचा तयारी केली. भाजी पण झालीच होती. टिफिनची तयारी करून घेतली, चपात्या राहिल्या होत्या फक्त. आणि इकडं मग भांडी लावायला घेतली पटकीने. भांडी लावून वगैरे मग घरातलं पण उरकायचं होतं. कपडे धुवून झाले होते, पाणी चालू होतं तेव्हा. फक्त भांडी, किचनचा वट्टा, गॅस, झाडू, पुसणं, झाडणं, हे सगळं काम राहिलं होतं. आता इथं भांडी वगैरे लावून घेते पटपट. आणि मग किचनचा वट्टा वगैरे, तर भांडी लावून झाली, स्वयंपाक झालं, तर किचनचा वट्टा साफ करायला मग मी मोकळी होते. मग म्हणजे नंतर झाडू बिडू नंतर मारणार मी, असं असतं माझं काम. तर गाईस, मी आता भांडी लावते. इथलं चहा ठेवला आहे मला. ह्या भांड्याचा राडा घासायचा आहे. तेजू आणि सेजू गेले शाळेत, झाडू मारायचं आहे. पाणी आलं होतं म्हणून मी आधी हातरून काढलं आणि पाणी भरून घेतलं. इथं हातरून असंच ठेवून दिलं होतं. आज माझी कामं सुरकली नाही, 10 वाजायला आले तरी पण, कारण पाणी आलं होतं. तर मी पाणी भरत बसले. कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. भांडीचा राडा, नाश्ता आणि घरबीर झाडून घ्यायचं आहे. याच्या पप्पाला चपात्या वगैरे करून दिल्या. नाश्ता वगैरे, जेवण वगैरे होऊन झालं आहे. गाईस, मी तुम्हाला आज टेक्निक सांगणार आहे, तर माझे व्हिडिओ असेच कंटिन्यू बघत राहा. पण हा पसारा झालेला आहे आवरून, म्हणजे भांडी बाहेर ठेवून आले घासायला. आता इथं किचन म्हणजे गॅसवर असं पाणी करून ठेवलेलं आहे. आणि इथं हॉलचं तर सगळंच आवरलेलं आहे. इथलं पण सगळं आवरलेलं आहे. ह्याच्यात कोंबड्या आता मी ते उन्हात नेऊन ठेवणार आहे. इथं सगळं आवरलेलं आहे माझं. तर मग तुम्हाला लाईट लावून बघा, टोटल माझी कामं झालेली आहे. दिवाबत्ती पण निसईच्या पप्पाने आंघोळ केल्यावर केली होती. आता मला लई उशीर झालेला आज कामाला. ते तांदूळ आहे झाकून ठेवलेलं. आता इथं 11 वाजत आलं तरी माझी कामं उरकली नव्हती. तर बाहेर भांडी ठेवली होती घासायची आणि कपडे धुवून झाले होते. आणि वरचं आम्हाला काढून टाकायचं आहे. आणि इथला सगळा पसारा जी होता ना, इथलं सगळं ते काढून टाकलेलं आहे. ही सुपारीची झाडं सासूबाईंनी आणली होती, ती त्यात लावली. तिथला पसाराने हा पसारा काढायचा आहे जरासा. आणि भांडी उरकून मी आंघोळीला जाणार. एवढी झाडे, इथं कपडे झाले. हा वरचा पसारा पण काढून टाकायचा आहे. ही आमची हँगिंगची झाडं होती ना, म्हणलं होतं एका व्हिडिओत हँगिंगची पण झाडं आहे, तर ती ही झाडं आहे. इथं तेजूची पण सायकल खेळायला काढणार आहे आता, कारण ती बारीक होती ना, लय 3 वर्षाची होती तेव्हा तिला भेटली होती ती गिफ्ट म्हणून. पण तिला ती चालवता येत नव्हती. ती घरातल्या घरात कसं तरी चालवतच होती. झालं माझी फायनली. मी तुम्हाला ना झटपट कामाची एक व्हिडिओनच टाकणार, ह्याच्यातच टाकीन किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार, पण मी नक्की टाकणार आहे. सेजूचे पप्पा होते म्हणून मदत करू लागले होते, म्हणजे तेच करत आहेत मदत मला, मी एकटी आहे एवढं करत. आणि इकडे त्यांनी मदत केली होती की एवढं क्लिनिंग माझं झालं होतं करून सगळं. वरचं फक्त बांबू काढायचे राहिले होत्या. फायनली किचनचं उरकून झालं आहे सगळं टोटल. इथलं पण सगळे कामं झालेली आहेत, होऊ शकता. सगळं झालेलं आहे. आता तेजल यायची वेळ होईल, मग परत हाय तो पसारा चालू होणारच आहे. मनाच्या शांतीसाठी एकदा परत बघून घे.
इथं अंडं तळून घेतलं होतं आणि जी टिफिनला राहिलेली ती तेजूची भाजी होती ना, ती भाजी घेतली होती. रात्रीची सोयाबीनची भाजी होती, वरण भात, चपाती आणि तळलेलं अंडं असं आमचं दुपारचं जेवण झालं. जेवण होतं म्हणजे झालं नव्हतं. आणि इथं मग बारकी आली लगेच तळलेलं अंड्याने ते रोल घ्यायला, तिला दिलं तिचं. आणि इथं मी माझं जेवण घेतलं, शेजूच्या पप्पाला पण दिलं. आमचं जेवण वगैरे झालं. तर शेजू 4:30पर्यंत पण आलीच होती. सेजू आली, मग असा पसारा आणि हा परत उरकायला लागणार मलाच. थँक्यू.